सर हा म्हणाला आम्हाला. मी सांगत होतो नाचू नका. तुम्ही सांगत होतात का नाचू नका म्हणून? बसा बसा. आज खूप आनंदात दिसताय तुम्ही सगळे, एकदम प्रसन्न, धमाल चालली तुमची. काय आहे काय? सर आज सगळे खुश आहेत. म्हणजे आधी शाळा म्हटली ना की सगळ्यांना असं म्हणजे रडायचे सगळे, पण आता शाळा म्हटली की कधी एकदा जाऊ असं होतं सगळ्यांना. एक नंबर. सर, तुमच्या घरातले सगळे खुश आहेत ना? खुश. माझी बायको एकदम खुश आहे. तिला सांगितलं मी सगळं. मला म्हणाली या सगळ्यांना एकदा घरी जेवायला घेऊन ये. जेवायला म्हणजे एका पार द्या शेवटी. भात कमी का? पण तुमच्या सगळ्यांचा, शिवानी, तू आणि तुझी सगळी गँग, खूप आभारी आहे मी. अरे सर तुम्ही जे काही माझ्यासाठी केलंय ते मी आयुष्यात कधीही विसरू शकणार. सर काय सर असं काय बोलता तुम्ही? तुम्ही जे काही शिकवताय ना आम्हाला ते खूप आहे आमच्यासाठी. हो सर. एकदा का शिक्षणाची सवय मोडली की पुन्हा गोडी लागणं फार कठीण. आम्हा सगळ्याबाबत ते घडलं ते फक्त तुमच्यामुळे. हो ना सर, तुम्ही ते ना एकदम ते असे वागते, ते काय म्हणतात ते फॉर्मल त्यापेक्षा एक काम करता का सर, आम्हाला ना आजच्या दिवस अभ्यासाला सुट्टी देता का? अरे बाबा हे सुट्टीचा विषय काय? सुट्टी हवी. सर असं पुन्हा कोणाला सुट्टी हवी? सर सर खरं तर सुट्टी नको आहे. मला पण नको आहे. यार काय बोलताय माझ्या? मला नको घेऊ तुमच्या. ठीक आहे, ज्यांना सुट्टी हवी त्यांना सुट्टी दिली. सर मी पण सर आजवर होता देतो माझा. सगळ्यांना सुट्टी देतो आज. काय हरकत नाही. पण आपण सुट्टीवर जाण्यापूर्वी एक गंमत करूया. चालेल सर. हा सर. सर तुम्ही बोला पण. हा बस. बोला फक्त. मी सांगेन तेवढं करायचं. हा कोणीतरी कमी दिसतंय. मला वाटते स्टेपनी